बंधन पाळा मात्र. मीच पाळू का? सर्वांनाच आहे, सर्व. परिणय फुके साहेबांनी एवढी सुंदर कविता या ठिकाणी गायली, पण कविता ऐकायला कोणीच नव्हतं. तर आदरणीय प्रज्ञाताई, ही कविता आपल्या माध्यमातून महाविकास आघाडीकडे जाऊ द्या अशी विनंती. खूप सुंदर कविता गायली आणि मी काही जास्त वेळ घेणार नाही. 260चा प्रस्ताव आहे, सरकारकडून प्रस्ताव आहे. ही गोष्ट खरी आहे फुके साहेबांची की महाराष्ट्रामध्ये तळागाळातल्या लोकांनी महायुतीला सत्ता दिली. विधानसभेमध्ये तिन्ही पक्ष आम्ही एकत्र लढलो आणि आज विधानसभेमध्ये आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब असतील आणि आदरणीय उपमुख्यमंत्री तथा राज्याचे अर्थमंत्री आदरणीय अजितदादा, या तिघांनी प्रचंड मेहनत घेऊन महायुतीचं सरकार सत्तेमध्ये आणलं. महायुतीमध्ये आपण काम करत असताना तळागाळातल्या सर्वांना न्याय देण्याचं काम सभापती महोदय आपण करत असतो. आता आरटी, सारथी, बार्टी, महाज्योती या विविध संघटनांच्या विविध मागण्या असतात, फेलोशिपच्या मागण्या असतात. त्या संदर्भात सुद्धा काल माननीय उपमुख्यमंत्र्यांनी सभागृहामध्ये निवेदन केलेलं आहे की कुठल्याही विद्यार्थ्यावर अन्याय होणार नाही. आता भलेही जाणीवपूर्वक बाहेर काही आपल्याच विरोधकांकडून काही लोक सोडल्या जातात आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांबद्दल अपशब्द वापरणं, ह्या गोष्टी महाराष्ट्रात घडत आहेत. हे महाराष्ट्राला शोभनीय नाही. की शेवटी शिवशाहू फुले आंबेडकर आणि यशवंतराव चव्हाण साहेबांचा वारसा सांगणारा हा महाराष्ट्र आहे. जसं महाराष्ट्रामध्ये आता साधारणपणे आषाढी एकादशी पर्वाला येते आहे, वारीची अखंड परंपरा महाराष्ट्राला आहे. या मानाच्या पालख्यांना सुद्धा अनुदान देण्याचं फार मोठं काम महायुती सरकारच्या माध्यमातून झालेलं आहे आणि महाराष्ट्रातला प्रत्येक घटक, तो हिंदू असेल, मुस्लिम असेल, तेली, माळी, साळी, कोष्टी, कुंभार, आदिवासी बांधव, या सगळ्यांना न्याय देण्याचं आपलं काम आहे. आणि 260च्या प्रस्तावाची सुरुवात मात्र समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून निर्माण होणाऱ्या पायाभूत सुविधा हा विषय घेऊन मी करतोय. एक गोष्ट सभापती महोदय आपण लक्षात घ्या, समृद्धी महामार्गामध्ये सर्वात मोठं योगदान आपल्या भूमिपुत्रांचं आहे. भूमिपुत्र म्हणजे मायबाप, शेतकरी, कष्टकरी. या सभागृहामध्ये आता सगळे म्हणजे इथे सदाभाऊ आपण भूमिपुत्र आहात, आपण भूमिपुत्र आहात, याच्याबद्दल कोणाच्याही मनात शंका नाही. पण वस्तुस्थिती जर समृद्धी महामार्गाची बघितली तर जी गोष्ट आपण आपल्या शेतकऱ्यांना बळ देण्याकरता केली पाहिजे. आता मी परवा पंढरपूरवरून येत असताना खोतकर साहेबांच्या मतदारसंघामध्ये एका पेट्रोल पंपावर डिझेल भरण्याकरता थांबलो. तिथे राजेंद्र रामकिशन गजर, राहणार गुंडेवाडी, तालुका जालना, जिल्हा जालना, या शेतकऱ्याची जमीन समृद्धी महामार्गामध्ये मंत्री महोदय गेलेली आहे. या शेतकऱ्याची अपेक्षा काय आहे की जी जमीन गेली त्या जमिनीचा योग्य मोबदला, शासकीय दर जे काय ठरले असतील ते दर त्याला देण्यात यावे. मोठा खुला प्लॉट आहे. रात्री त्यांनी उपजीविकेचं साधन म्हणून त्या ठिकाणी सदाभाऊ एक हॉटेल सुरू केलं आणि हॉटेलच्या समोर एक साधारण 1 ते 1.5 एकराची जागा खुली आहे. त्याची मागणी अशी की जे मोठे ट्रक रस्त्याने येतात, ज्या मोठ्या बसेस येतात, तिथं त्याला पार्किंग झोन उपलब्ध व्हावा म्हणून अनेक वर्षापासून तो आपल्याकडे मागणी करतोय. त्याचं म्हणणं असं आहे की समृद्धी महामार्ग बाधित मी शेतकरी असून आमची समृद्धी महामार्गामध्ये 82 आर जमीन गेलेली असून सदर जमिनीतील आमच्या मालकीची 1.71 आर जमीन शिल्लक असून ती समृद्धी महामार्गावरील HP पेट्रोल पंपालगत असून तेथे गाडी पार्किंगला व्यवस्थित जागा नाही. सर्व वाहने पंपालगत असलेल्या सर्व्हिस रोडवर, मेन रोडवर उभे करतात, त्यामुळे रहदारीला अडचण होते. पंपालगत आमची शेतजमीन असल्यामुळे व आम्ही बेरोजगार असल्याने आम्हाला पार्किंग, लॉजिंग, बोर्डिंग टाकण्यास परवानगी दिल्यास आम्हाला रोजगार मिळेल. सर्व वाहने पार्किंगला लागतील, त्यामुळे रोड पूर्ण खुला राहील व अपघात होण्याची भीती राहणार नाही. साधा अर्ज आहे, साधा, की माझी जमीन आहे, 82 आर जमीन त्यामध्ये गेलेली आहे, 1 हेक्टर 71 आर जमीन शिल्लक आहे. तिथं फक्त पार्किंगसाठी तरी जागा, म्हणजे त्यांना अधिकृत परवाना हवा आहे. पेट्रोल पंप दुसऱ्याचे, पेट्रोल पंपावर मॉल दुसऱ्याचे, पेट्रोल पंपावर उपहारगृह, चायनीज रेस्टॉरंट. उद्या मराठी भाषेकरता दोन्ही भाऊ एकत्र येत आहेत, आम्ही त्या गोष्टीचं स्वागत केलं. मराठी भाषेकरता आपण सर्व, म्हणजे महायुतीचं सरकारसुद्धा मराठी भाषेच्या बाजूने आहे, ते काही विरोधात असण्याचं कारण नाही. ज्यावेळेस लोकांना वाटलं की हिंदी आपल्यावर लादल्या जाते, सरकारने, अजितदादांनी स्वतः सांगितलं होतं माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निकालाच्या दिवशी की असं काही वाटत असेल तर आपण तो GR रद्द करू, मोर्चा काढण्याची वेळच येऊ देणार नाही. पण उद्या विजयी सभा आहे, त्या विजयी सभेला पण आम्ही त्यांना शुभेच्छा देतो. पण माझं मराठी माणूस म्हणून एक म्हणणं या सभागृहामध्ये असं आहे सभापती महोदय की मायबाप सरकार ज्यावेळेस कष्ट करायच्या, भूमिपुत्राच्या, श्रमिकांच्या पाठीमागं राहतं असं आपण सांगतो, त्यावेळेस मुंबईमधले फेरीवाले, मुंबईमध्ये पोहा विकणारे, मुंबईमध्ये चना पोहा विकणारे, हे आता खाद्यपदार्थ सुद्धा कुठं दिसेनासे झालेत. कुठल्याही रेस्टॉरंटमध्ये जा, तुम्हाला उत्तप्पा, इडली, वडापाव, अगदी
चित्रात तुम्ही पण उपहारगृहामधली जर परिस्थिती बघितली तर अगदी तिथे साऊथ इंडियन तुम्हाला डिशेस भेटतात. मराठी माणसं नाहीत पण मराठी खानावळीला सुद्धा कुठं प्राधान्य दिलं आपण. वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हयात असताना त्यांनी 1 रुपयामध्ये झुणका भाकर काढली होती. त्यांनी वडापाव केंद्र त्या ठिकाणी सुरू करून दिले होते. पण आपलं म्हणणं असं आहे की मराठी माणसाला रोजगार मुंबईत उपलब्ध व्हावा. भूमिपुत्रांची जी जमीन समृद्धी महामार्गामध्ये गेलेली आहे त्यांना तर तिथे रोजगार करण्याकरता मॉल द्या. आपल्या महिला बचत गटाच्या महिला अनेक चांगले खाद्यपदार्थ निर्माण करतात. अनेक गोष्टी पतंजलीच्या रामदेव बाबाच्या बिस्किटाला मागं टाकतील अशा आमच्या गावच्या महिला बिस्किट तयार करतात सभापती महोदय बचत गटामध्ये. पण ते उमेदच्या माध्यमातून 3 दिवसच त्याचं प्रदर्शन होतं. पुढं त्यांच्याकरता बाजारपेठ कुठे आहे? त्याच्यामुळे अशी बाजारपेठ सुद्धा उपलब्ध व्हावी. 260चा प्रस्ताव मांडत असताना माझी सरकार म्हणून सरकारच्या बाजूने भूमिका मांडणं हे माझं नैतिक कर्तव्य आहे. आपण दळणवळणाची साधनं वाढवतो आहोत, आपण विकास करतो आहोत, अनेक ठिकाणी विमानतळ आपण उभी केलेली आहेत. पण हा विकास करताना गावाशी नातं सुद्धा तुटू नये, भूमिपुत्राशी नातं तुटू नये. शेतकऱ्यावर आज बऱ्याच ठिकाणी सभापती महोदय दुबार पेरणीचं संकट आहे. आमच्याकडं 155 अजित 155 नंबरचं बियाणं 2-2दा शेतकऱ्याला पेरण्याची वेळ आलेली आहे. खरीपाचा हंगाम सुरू झालेला आहे. त्यामुळे शेतकरी हिताच्या दृष्टिकोनातून सुद्धा मला असं वाटते यावर सरकार म्हणून आपली भूमिका असणं महत्त्वाचं आहे. मी अधिक वेळ आपल्या सभागृहाचा घेणार नाही. तुम्ही तालिकेवर सभापती आहात. मला माहीत आहे तुम्ही मी तुमच्या फार जवळचा असल्यामुळे तुम्ही मला वेळेचं बंधन ठेवणार नाही हे मला माहीत असताना सुद्धा आपल्या पक्षाचे गरजे साहेब बोलण्याचे आहे. त्यामुळे माझा वेळ मी अधिक न घेता फक्त वाजवली बेल म्हणजे तुम्ही हा गैरसमज तुम्ही माझा दूर करून दिला. कारण मी संभ्रमात होतो की तुम्ही तिथे बसलेले आहे म्हणजे मला वेळेची मोकळीक आहे. पण तुम्ही बेल वाजून हा माझ्या गैरसमज जो दूर केला त्याबद्दल मी आभार मानतो. पण एक सांगतो सभापती महोदय, सरकार म्हणून प्रत्येकाच्या पाठीशी उभं राहणं सरकारचं कर्तव्य असतं. विरोधकांना प्रज्ञाताई जर काही सरकारच्या गोष्टी आवडत नसतील तर तो सांगण्याचा विरोधकांना अधिकार आहे. पण एखादं म्हणजे कबीराचा दोहा आता वारी चालू आहे आणि कबीर म्हणतात बुरा जो देखन मैं चला बुरा न मिलिया कोय. म्हणजे विरोधकांची जी भावना अशी झालेली आहे. टीका करत राहा तुम्ही, फक्त सरकारवर टीका करत राहा. सरकारने या नाही केलं ट्याव नाही केलं, पण बुरा जो देखन मैं चला बुरा न मिलिया कोय और जो दिल खोजा आपना मुझसे बुरा न होय. म्हणजे महाविकास आघाडीच्या लोकांनी टीका केल्या आमच्यावर. आम्ही टीका आमचे घाव म्हणून शिरसावंदे मानतो. पण 3 बोटं आपल्याकडे आहेत. आपलं सुद्धा आत्मचिंतन करून आपण किती पाण्यात होतो हे पण पाहिलं पाहिजे. एवढं बोलतो. राज्याच्या 3ही खमक्या नेत्यांचं मनापासून आभार मानतो. आणि पंढरीच्या पांडुरंगाला हा बळीराजा सुजलाम सुफलाम हो, कारण आषाढी एकादशीला आपल्या सभागृहाला सुट्टी आहे. त्यामुळे आजच मी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. चित्राताई वाघ. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.